नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला। अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले। मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येणार आहे। निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे। शासनाला प्राप्त झालेला अहवाल आणि त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल, त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल अशी ग्वाही देताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केले। दरम्यान आजपासून राज्यात कर्मचारी संपावर गेलेत, हे विशेष आहे। आपल्याला माहितच आहे की 14 मार्च ते 20 मार्च या दरम्यान आम्ही 7 दिवसाचा संप केलेला होता। त्यावेळेला आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तो संप स्थगित करण्यासाठी जे आश्वासन लेखी दिलेलं होतं, त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी 3 महिन्यात त्याची अंमलबजावणी करण्याचं मान्य केलेलं होतं। परंतु त्याला आता 9 महिने झालेत। समितीचा अहवालसुद्धा आलेला आहे, परंतु त्याच्यात निर्णय न घेतल्यामुळं आम्ही शासनाला 8 नोव्हेंबर रोजी नोटीस दिली होती की 14 डिसेंबरच्या अगोदर त्याच्यावर निर्णय घ्यावा, नाहीतर तुम्ही निर्णय नाही घेतला तर आम्ही त्यामुळं बेमुदत संपावर जाणार आहोत आणि त्याची जबाबदारी आपली शासनाची राहील असे आम्ही शासनाला सांगितलं होतं। परंतु शासनाने जाणून-बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। कालसुद्धा त्याच्याबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा झाली, परंतु त्याच्यात सकारात्मकता त्यांनी फक्त दाखवली। त्यांना आम्ही स्पष्ट सांगितले, तुम्ही जे आमच्याबरोबर चर्चा करताय ती फक्त तुम्ही विधानसभेमध्ये घोषणा करा, आम्ही संप मागे घेतोय। परंतु त्यांनी ते तसं न करताना तुम्ही संप मागे घ्या एवढं फक्त त्यांनी आवाहन केलेलं आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या समन्वय समितीने काल नागपूर येथे निर्णय घेतला का संप चालूच ठेवायचा आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय विधानसभेत त्या मागणीची म्हणजे जुनी पेन्शन लागू करण्याची घोषणा करत नाहीत तोपर्यंत हा संप चालूच राहणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर हा संप मोठ्या जोमाने चालू आहे आणि चालू राहणार आहे। संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनाने महत्त्वाचे 5 निर्णय घेतले आहेत, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। महारोजगार मेळाव्याने नोकरी दिली ही मानाची, सक्षम केली युवा पिढी, झाली प्रगती महाराष्ट्राची। नमो महारोजगार मेळाव्याने केली प्रगती महाराष्ट्राची। महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आयोजित केलेल्या नमो महारोजगार मेळाव्यात 11,097 तरुणांना मिळाली रोजगाराची संधी। या मेळाव्याने देशामध्ये एक रेकॉर्ड तयार केलेला आहे। सर्वात जास्त नोकऱ्या देणारा मेळावा देखील हाच ठरणार आहे। नमो रोजगार मेळावा चांगली संधी आहे रोजगार मिळवण्यासाठी। पहिल्या दिवशी मला जॉब मिळाली आहे। इंदिरा कंपनी इथे जॉब भेटलेला आहे। झाला युवा सक्षम आणि महाराष्ट्र रोजगार क्षम।